प्रश्न पहिला, गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे कितवे गुरु होते? पर्याय पहा, 1 आहे 7वे, 2 8वे, 3 9वे आणि 4 10वे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, गुरु तेग बहादूर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1618, 2 1621, 3 1630 आणि 4 1644. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1621. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, गुरु तेग बहादूर यांचे वडील कोण होते? पर्याय पहा, 1 गुरु अर्जुन देव, 2 गुरु हरगोविंद, 3 गुरु हरराय आणि 4 गुरु गोविंद सिंग. आणि याचं अचूक उत्तर आहे गुरु हरगोविंद, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, गुरु तेग बहादूर यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते? पर्याय 1 धर्मवीर, 2 हिंददी चादर, 3 धर्मरक्षक आणि पर्याय क्रमांक 4 शूरवीर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिंददी चादर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5, गुरु तेग बहादूर यांचे बलिदान कुठे झाले? पर्याय 1 आहे अमृतसर, 2 आहे आनंदपूर साहेब, 3 आहे दिल्ली आणि 4 आहे पाटणा. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6, गुरु तेग बहादूर यांनी कोणाच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले? यासाठी पर्याय 1 आहे हिंदू, 2 आहे मुस्लिम, 3 आहे शीख आणि 4 आहे ख्रिश्चन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंदू. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7, गुरु तेग बहादूर यांचे शिष्यत्व कोणत्या गुरुकडे होते? त्यासाठी पर्याय 1 आहे गुरु हरराय, गुरु हरकृष्ण, त्यात पर्याय 3 गुरु अर्जुन देव आणि 4 आहे गुरु नानक देव. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु हरकृष्ण. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, गुरु तेग बहादूर यांचे पुत्र कोण होते? पर्याय पाहूया. पर्याय 1 गुरु अर्जुन देव, 2 गुरु हरगोविंद, 3 गुरु गोविंद सिंग आणि 4 गुरु हरराय. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु हरगोविंद. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गुरु तेग बहादूर यांनी कोणत्या धर्मग्रंथात बाणी दिली आहे? पर्याय 1 वेद, 2 कुराण, 3 गुरु ग्रंथ साहेब आणि 4 बायबल. आणि याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 3 गुरु ग्रंथ साहेब. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10, गुरु तेग बहादूर यांचे बलिदान कोणत्या वर्षी झाले? पर्याय 1 आहे 1650, 2 आहे 1660, 3 आहे 1675 आणि 4 आहे 1688. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1675.